तारिणी वहिनी वहिनी तारिणी. तुला एक विचारू, खरं सांगशील तुला तुझी शपथ आहे, का फाडलेस डिवोर्स पेपर्स? तुला भीती वाटली ना, हे घर ही प्रॉपर्टी तुझ्या हातून जाईल म्हणून गेलास ना? खरं सांग, बरं झालं गेलास. खरं सांगतोय, मलाही हेच हवंय की तू या घरातून जावंस, पण मी म्हटलं तू गेल्यावर करायचं काय? हे टीव्ही बघून फिल्म बघून थोडा वेळ टाइमपास होतो ग. तू असलीस की कसं थोडं रडणार, कोणाच्या तरी पाया पडणार, कोणावर तरी ओरडणार, भांडणार. अरे आमचं एवढं मनोरंजन होतं तुला सांगू मी. त्यामुळे तू थांब, थोडे दिवस थांब ना, आमच्या डोक्यावर नाच मस्त. तुमच्या डोक्यावर नाचायला नाही, तुमचं डोकं जागेवर आणायला म्हणून थांबली आहे मी इथे. आणि आम्ही घरातनं बाहेर नाही गेलो तर तुमच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालाय हो. बाकी सगळं बरं आहे ना? नाही, 4 दिवस आम्ही घरात नव्हतो तर काही प्रॉब्लेम झाला नाही ना? हे काय? म्हणजे तुम्ही काही प्रॉब्लेम केला नाहीत ना? 4 दिवस काय केलं मी? काम करत होतो, माझं कामाशिवाय दुसरं काय आहे माझ्याकडे? मी काम करत होतो. सतत असं एवढं काम करणं पण बरं नाही हो. माणसाने कसं जरा आराम करावा, मित्रांना भेटावं. बरेच दिवस तुमचा तो मित्र आला नाही ना, ज्याला तुम्ही खोलीत लपवून ठेवलं होतं, जो तुमच्या हळदीला पण आला होता. तो कुठे गेला? आहे ना व्यवस्थित? नाही म्हणजे पोलिसांनी वगैरे पकडलं नाही ना त्याला? तुला काय लग्न करायचं त्याच्याशी? हेअरस्टाईल आवडली त्याची? तुम्हाला बेलसरींच्या DNA मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, है ना? जा ना, काम कर ना, जे चाललेस तिकडे जा. मित्राचं काय झाले, तुला काय करायचंय? मी माझं कामच करते युवराज, जे तुला खूप महागात पडणार आहे. तुझा मित्रच तुला तुरुंगात पोचवेल. फक्त एकदा त्याच्या तोंडून तुझं नाव मला वधवून घेऊ देत. युवराज, मी बाहेर जायला निघालो की याची पत्रकारिता जागे होते. बरं झालं तू भेटलास. तू कुठे बाहेर चाललास? हो ताई, बाहेरच चाललो होतो. काही काम होतं का? मला ॲक्च्युली रेव पार्टीच्या स्टोरीबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. रेव पार्टीच्या स्टोरीबद्दल काय बोलायचंय आता? युवराज, तू रेव पार्टीची स्टोरी करणार आहेस, त्याची माहिती काढायची होती. तू काढलीस का? अच्छा, माहिती काढायची होती त्याबद्दल बोलायचंय. हा तेच तर मी काढतोय, पण काय होतंय, थोडं डिफिकल्ट जात आहे, कारण ऑन ग्राउंड इन्व्हेस्टिगेशनची पहिलीच वेळ आहे ना माझी, त्यामुळे यू हॅव टू स्पीड अप युवराज. दुसऱ्या चॅनलकडे कुठलीही न्यूज जाण्याआधी ती आपल्याकडे यायला नको का? राईट. बस मला नीट सांग. मी सांगतो ना. माझ्या ओळखीत एक माणूस आहे. त्याचं काय? तो जो माझ्या ओळखीचा माणूस आहे, त्याच्या ओळखीत अजून एक माणूस आहे. Superb. तर तो पार्टीला होता असा अंदाज आहे. आपण त्या माणसाला भेटू शकतो? हां, म्हणजे मी तेच आत्ता बघायला चाललो होतो, कारण तो मला उद्या भेटणार आहे. पण आता बघ कसं आहे की तो बोलला पण पाहिजे ना, कारण एवढी मोठी पार्टी झाली, त्यानंतर पोलिसांची रेड आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो घाबरला असेल, तर मला आधी त्याला भेटणं गरजेचं आहे. मग तो जर रेडी असेल भेटायला, तर मग मी ऑफिसमध्ये त्याला बोलवतो भेटायला. हां, म्हणजे ऑफिसमध्ये आलो की काय झालं, अशी का बघतेस? मी परत काहीतरी चुकीचं केलं असेल? नाही. तू एवढी इन्फॉर्मेशन फाइंड आउट केली आहेस. मला खूप छान वाटतं. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. व्हेरी गुड. थँक्यू सो मच ताई. बरं, पण युवराज, ही खूप सेन्सिटिव्ह केस आहे आणि ह्यात आता तू सुद्धा इन्व्हॉल्ड आहेस. त्याच्यामुळे तुझ्याकडे जी इन्फॉर्मेशन येईल ती कुठेही बाहेर जाता कामा नये, कोणालाही याच्याबद्दल कळता कामा नये, कारण ह्याच्यात खूप मोठी लोक इन्व्हॉल्ड आहे, कारण याच्यात स्पेशल क्राईम युनिट सुद्धा इन्व्हॉल्ड आहे. ओके ताई, तू मला एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहेस की नाही, माझ्यावर विश्वास ठेव. मग आता सोड सगळं माझ्यावर, तू नको टेन्शन घेऊस. मी करेन, मी 100% ट्राय करेन. ओके? आय लव्ह युअर एनर्जी. आय नो यू विल डू गुड. ऑल द व्हेरी बेस्ट. जा तुझ्या कामाला जा. गो. तुझा हा विश्वासच माझं सगळ्यात मोठं शस्त्र आहे ताई. आता तुला तेच दिसणार जे मी तुला दाखवणार. हॅलो श्वेता. हां, रेप पार्टीची स्टोरी युवराज हँडल करतोय, सो त्याला हवी ती मदत कर अँड कीप मी इन्फॉर्म्ड. या, बाय. ताई, येतो. ऑल द बेस्ट. थँक्यू ताई. कोण? तारिणी. अरे बॉस, तू पण काय नॉक कशाला करतेस? ये ना. अरे नाही, तू मगाशी फोनवर बोलत होतास ना कोणाशी तरी, म्हणून मी नॉक केलं. अच्छा, ते त्याचं काय एवढं चालायचंच. अरे
तुला तर सगळंच माहिती आहे. हो पण इथून पुढे तुझी प्रायव्हसी पाळली पाहिजे ना. नाही असं काही नाहीये. असं कसं नाही. तुला म्हणजे तुझं चहा घे ना, गार होईल तो. तुझं फोनवर वगैरे बोलून झालं असेल तर मला जरा एका विषयावर बोलायचं होतं. हा बोल ना बॉस. आणि प्लीज इतकी फॉर्मल नको ना वागूस. म्हणजे बघ, तू काही चुकीचा अर्थ घेऊ नकोस, पण तुझी गर्लफ्रेंड कोण आहे? म्हणजे ती कोण आहे, काय करते, कुठे राहते, कशी दिसते, काहीतरी सांग ना. तू हे असं अचानक. अचानक नाही काही. आता तू मला नकार दिला असलास तरी मैत्री आहे ना आपल्यात अजून. मग म्हणून विचारलं मी. सांग ना, कोण आहे ती? आत्ताच सांगू? हो का? नाहीतर एक काम कर ना, भेटच घालून दे. काय झालं? ठीक आहे ना सगळं? तुझी अशी इच्छा नाहीये का की आम्ही भेटावं? तुला नाही आवडलं का मी असं अचानक विचारलं ते? नाही ठीक आहे, तसं असेल तर तसं सांग ना मला की मला नाही आवडलं तारिणी म्हणून. मी नाही विचारणार परत. म्हणजे आता तुला मैत्री ठेवायची नसेल तर तसंही सांग, काहीच प्रॉब्लेम नाही. मी असं काहीच म्हणत नाहीये की मैत्री ठेवायला नाही, पाहिजे. नाही. काही अशी अपेक्षा नाहीये माझ्याकडनं. तसं काही नाही बॉस. तू तू तिला अशी भेटू शकतेस. म्हणजे अशी. तुला काय भीती वगैरे वाटते का की मी तिला सांगीन माझं तुझ्यावर? तुझं माझ्यावर? कुठे काय? काही नाही. मी काहीतरी उगाच वेड्यासारखं बोलणार होते. पण आता माझ्या मित्राची होणारी बायको आहे म्हटल्यावर मी भेटायला हवं ना तिला. कदाचित आमच्यातही मैत्री होईल. सावकाश. काय झालं? परिस्थितीचे चटके. काय? चटके? ऊन केवढं वाढलंय ना. असं एवढ्या उन्हात कसं भेटणार तुम्ही? अरे मग संध्याकाळी भेटू, त्यात काय एवढं. ऊन उतरलं ना की मग भेटू. पण तू भेट घालून देशील ना? भेट घालून देशील ना? नाहीतर नाही नाही, थांब थांब थांब. म्हणजे भेट घालून देशील. वेळ आली आहे आता कसली वेळ? भेटवण्याची. भेटवतो लवकर. काय सांगू आता. माझी मजा माझ्या अंगाशी येणार आहे वाटतं.